गावामध्ये होती मटक्याची मॅगी. सर्वांना वाटायचं खूप साधारण, पण वडील बोलायचे, यामध्ये आहे मेहनत, धैर्य आणि मातीचा सुगंध. मुलगा धावला शहराकडे. स्वप्नामध्ये होतं खूप मोठं नाव. ठोकर खाल्ली तेव्हा समजलं, गावातलं खरं होतं सगळ्यात खरं. स्वाद नाही, बस मसाल्यांमध्ये मनापासून बनलेलं जेवण, मेहनत, संस्कार आणि प्रेम हेच आहे खरी विरासत वेगळी. धौलपूरच्या सुंदर पहाडांमध्ये वसलेलं एक सुंदर गाव होतं. त्याच गावामध्ये रामलाल नावाचा एक म्हातारा व्यक्ती तंदुरी मटका मॅगी विकून आपल्या कुटुंबांचा गुजारा करायचा. त्याच्या हाताची बनलेली तंदुरी मटका मॅगी पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होती. दुपारची वेळ होती. रामलाल तंदुरी मटका मॅगीमध्ये मसाला टाकून मॅगी बनवत होता. तेवढ्यातच त्याची बायको सावित्री तिथे येते. काय झालं सावित्री? तुझी तब्येत तर ठीक नव्हती ना? शरीर तर अजूनही दुखतंय, पण जेव्हापासून मी ऐकलं आहे की आपला मुलगा अर्जुन शहरातून शिक्षण पूर्ण करून येतोय, तर मला घरी बसायला नाही आवडत आहे. यासाठी मी बस स्टँडला जाते आहे. हो, एक आईची तळपच काय अशी तरी असते. काय तुम्ही त्याला घ्यायला माझ्यासोबत नाही येणार? सावित्री, तुला माहित आहे की मी मागच्या 25 वर्षांपासनं कधीच आपल्या ग्राहकांना सोडून कुठेच नाही गेलो, मग ते कुठलं पण गरजेचं काम का नसो. तुम्ही आणि तुमची मटका मॅगी. पण मला आता असं वाटतं की माझे आराम करायचे दिवस आले आहेत. अर्जुन शहरातून शिकून सगळे येतोय. काही दिवसांनंतर मी त्याला मटका मॅगी बनवणं शिकवून देईल. मग माझा मुलगा ह्या व्यवसायाला एक नवीन आयोग देणार आणि मी तुझ्यासोबत आरामानं 2 क्षण सुखाचे घालवत जाणार. सावित्री हसली आणि तिथून निघून गेली. काही वेळानंतर सावित्री बस स्टँडला जाऊन पोहोचते. एक बस येऊन थांबली आणि त्यामधून एक सुंदर युवक हातामध्ये बॅग घेऊन बाहेर आला. सावित्री धावतच त्याच्याजवळ जाते. मी किती वेळापासून तुझी वाट पाहत आहे अर्जुन. चल घरी चल लवकर. मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे. आई, शहरातून गावात येता येता मी फक्त तुझ्या जेवणाबद्दल विचार करत होतो. माझ्या पोटात उंदरं नाचत आहेत. काही वेळानंतर सावित्री अर्जुनला घेऊन घरी आली आणि त्याच्यासमोर जेवण ठेवलं. जेवण करून अर्जुनने आपल्या आईकडे बघितलं. आई, तू मला एकटी घ्यायला आली होती? बाबा कुठे आहे? तू तर आपल्या वडिलांना ओळखतोस. तो आपले दुकान सोडून कुठेच नाही जात. जर तुला त्यांना भेटायचं असेल तर स्वतः हॉटेलमध्ये जा, नाहीतर संध्याकाळपर्यंत त्यांची वाट बघ. तसंही तू दमला असणार. आराम कर. अगं नाही आई, मी बाबांना भेटून येतो. अर्जुन चुपचाप दुकानाकडे निघून जातो. रामलालने जसंच आपल्या मुलाला अर्जुनला बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. तुला बघून मला खूप आनंद होत आहे. पूर्ण गावात फक्त तूच आहे जो शहरातून अभ्यास करून गावात परत आला आहे. मला विश्वास आहे की तू आपल्या गावाचं नाव नक्की रोशन करणार. रामलाल आणि अर्जुन काही वेळपर्यंत बोलत राहिले आणि मग अर्जुन तिथून निघून गेला. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी सकाळच्या वेळेला अर्जुन खूप गाढ झोपेत होता की तेवढ्यातच रामलालने त्याला उठवलं. काय झालं बाबा? अर्जुन, सकाळ झाली आहे. आज मी तुला काहीतरी सांगू इच्छितो बाळा, आणि तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला. अर्जुनने खिडकीच्या बाहेर बघितलं. हलका अंधार होता. पण बाबा, आता तर अंधार आहे. सकाळचे 4 वाजले आहेत बेटा. काहीच वेळेत सूर्य डोक्यावर येणार. तू तयार होऊन माझ्यासोबत हॉटेलात चल. अर्जुन चुपचाप हात तोंड धुवून आपल्या वडिलांबरोबर हॉटेलमध्ये गेला आणि खुर्चीवरती बसला. सांगा बाबा, अशी कुठली महत्वाची गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही मला सकाळी 4 वाजता उठून इथे घेऊन आलात? हे बघ अर्जुन, माझी इच्छा आहे की तू मटका मॅगी बनवणं शिकावं. एवढं बोलून रामलाल अर्जुनला स्वयंपाकघरात घेऊन गेला. रामलाल त्याच्यासमोर मटका मॅगी बनवायला लागला आणि मधी अर्जुनला हे पण सांगत गेला की कोणता मसाला किती मात्रामध्ये टाकायचा आहे. अर्जुन आपल्या वडिलांचं बोलणं ऐकत होता. काही वेळानंतर रामलालने मटका मॅगी बनवली. बस बाबा, बनली ना तुमची मटका मॅगी? काय मी आता जाऊ शकतो? एवढं बोलून स्वयंपाकघराच्या बाहेर येऊन टेबलवरती येऊन बसला.
रामलाल त्याच्या जवळ येतो. रामलालने अर्जुनला एकदम गंभीर नजरेने बघितलं. मला वाटतं की मी तुझ्या समोर जितक्या पण मसाल्यांचा प्रयोग केला तू त्यांच्यावर लक्षच नाही दिलं. बाबा, शहरात प्रत्येक जागी मटका मॅगी मिळते, यात लक्ष देण्याची काय गरज आहे? रामलालने अर्जुनला गंभीर नजरेने बघितलं. बाळा, शहरात प्रत्येक ठिकाणी मटका मॅगी मिळते हे मला माहीत आहे, पण माझ्या हातच्या मटका मॅगीची चव खूप वेगळी आहे. माझी इच्छा आहे की तू हा व्यवसाय सांभाळावा. तेवढ्यातच एक म्हातारा व्यक्ती तिथे येतो. रामलाल, नेहमी सारखं सकाळी 5 वाजताच तुझी मटका मॅगी खायला आलो मी. लवकर एक प्लेट लावून दे. रामलालने लगेचच एक मटका मॅगी बनवून धीरू काकाच्या समोर ठेवली. धीरू काका, आज पण खाऊन नेहमीसारखं सांगा की माझ्या चवेत कुठली कमी तर नाही आली. नेहमी सारखंच ह्या वेळेस पण बेमिसाल. तुझ्या हाताच्या बनवलेल्या मटक्या मॅगीची काही तोडच नाही आहे. रामलाल हसला. धीरू काका मटक्या मॅगी खायला लागले. रामलाल आपल्या मुलाजवळ आले. तर मग काय विचार केलास तू अर्जुन? अर्जुनने आपले खांदे वर केले. बाबा, यात विचार काय करायचा आहे? मी शहरात अभ्यास ह्यासाठी नाही केला की गावात येऊन तुमच्यासोबत मटका मॅगी विकणार. माझी यात काहीच रुची नाही आहे. मला एका मोठ्या कंपनीत जॉब करायची आहे. तुम्हाला माहीत नाही की मोठ्या कंपनीत जॉब केल्यावर किती सॅलरी मिळते. रामलालने विश्वासभऱ्या नजरेने आपल्या मुलाकडे बघितलं. बाळा, मी तुला शहरात ह्यासाठी पाठवलं होतं कारण की तू माझ्यासारखं आणि ह्या गावकऱ्यांसारखा अनपढ नाही राहावा आणि तू माझ्या ह्या व्यवसायाला अजून चांगल्या प्रकारे गावातच वाढवावं आणि गावातल्या त्या लोकांना रोजगार मिळावा जे रोज बेरोजगारीपासून झुंजतात. कंपनी ही किती पण मोठी असू दे बाळा, नोकरी करणाऱ्या व्यक्तीची किती पण मोठा पगार का असेना, पण तो राहतो तर नोकरच ना. अर्जुनने आपल्या वडिलांकडे बघितलं. मला नोकरी करण्यात कुठलंच वाईट वाटत नाही बाबा. खरं सांगू तर मला तुमची मटका मॅगी आणि त्या मसाल्यांमध्ये काहीच रुची नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? काही गावकऱ्यांनी तुमच्या हाताच्या मटक्या मॅगीची प्रशंसा केली तर ती जगभरात फेमस होऊ शकते. बाबा, मला तुमचं मन दुखवायचं नाही आहे, पण तुम्ही हे जे खयाली जगात जगत आहात ना, त्याचं वास्तवात काहीच घेणं देणं नाही बाबा. मला आजच्या आजच शहरात परत जायचं आहे. एवढं बोलून अर्जुन तिथून जाणारच होता की तेवढ्यातच धीरू काकांनी अर्जुनला अडवलं. तुला आपल्या वडिलांबद्दल जास्त नाही माहीत आहे अर्जुन. तू खूप मोठी चूक करतोयस. अर्जुनने धीरू काकाला एकदम कठोर नजरेने बघितलं आणि काही न बोलता तिथून निघून गेला. रामलालच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. रामलालला रडताना बघून धीरू काका त्यांच्या जवळ आले. रामलाल, तुझा मुलगा खूप समोर निघून गेला आहे, पण लक्षात ठेव, आता त्याचं वय नाही आहे. ज्या दिवशी त्याला कुठला मोठा झटका लागेल त्या दिवशी त्याला त्याच्या ह्याच गावाची आठवण येईल आणि तुझ्या सर्व गोष्टींची पण. एवढं बोलून धीरू काका तिथून निघून गेले. त्या दिवशी अर्जुन गाव सोडून शहर जाण्यासाठी निघाला. अर्जुनची आई सावित्रीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अर्जुनने त्यांची एकही नाही ऐकलं. शहरामध्ये पोचून अर्जुन एक मोठ्या कंपनीमध्ये काम करायला लागला आणि एक फ्लॅट भाड्याने घेतला. अर्जुनच्या कंपनीमध्ये काव्या नावाची मुलगीही काम करायची. अर्जुन आणि काव्या एक दुसऱ्यांना आवडायला लागले आणि हळूहळू दोघांच्या मध्ये प्रेम झालं. एका दिवशी काव्याने अर्जुनला प्रश्न विचारले. अर्जुन, आपल्या दोघांना भेटून खूप वर्ष झाली आणि आता आपण एकमेकांना ओळखायलाही लागलो. आता तू माझ्याशी लग्न कधी करशील? जेव्हा तू म्हणशील तर मी आता लग्न करायला तयार आहे. हे ऐकून काव्या चकित होते. अर्जुन, मी तर अनाथ आहे, पण तुझे तर आई वडील आहेत. काय तू आपल्या लग्नामध्ये त्यांना नाही बोलवणार? काम्या, मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. जर मी तुझ्याबद्दल पहिलेच सांगितलं तर होऊ शकतं ते तुला रिजेक्ट करतील. ते खूप जुन्या विचारांचे आहेत. काव्या हसायला लागली. काही दिवसानंतर अर्जुन आणि काव्याने लग्न केलं. काव्या अर्जुनच्या फ्लॅटमध्ये येऊन राहायला लागली. वेळ निघून गेली. एके दिवशी अर्जुनच्या कंपनीचा दिवाला निघाला आणि कंपनी पूर्णपणे बंद झाली. अर्जुन आणि काव्याने दुसऱ्या कंपनीमध्ये काम मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना कुठेच नोकरी नाही मिळाली. काव्या पूर्णपणे तणावात येते. अर्जुन,
आता काय होईल? नाही आपल्याला कुठे नोकरी मिळत आहे आणि नाही आपली कंपनी वाचली. टेन्शन नको घेऊस. आता आपल्याकडे बरेच सेव्हिंग आहे. मला वाटतं की आपल्याला काही दिवसांनंतर दोघांना पण कुठली ना कुठली जॉब मिळून जाणार. वेळ निघूनच गेली. एके दिवशी अर्जुन आणि काव्याचे पूर्ण सेव्हिंग संपले. अर्जुन, आपली पूर्ण सेव्हिंग आता संपली आहे आणि फ्लॅटचा भाडाही खूप वाढला आहे. यापेक्षा पण मोठी टेन्शनची गोष्ट ही आहे काम्या की मी खूप लोकांपासून कर्ज घेतलं आहे. कर्जदार मला शोधत आहेत आणि धमक्या देत आहेत. तर मग तू तुझ्या वडिलांशी का मदत नाही मागत? तुझं तर एक गाव आहे, आपण तिथे का नाही जात? अर्जुनने काव्याकडे बघितलं. नाही काम्या, मी माझ्या बाबांना मदत नाही मागू शकत. मी त्यांच्याशी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करून शहरात आलो होतो. आता जर त्यांना मदत मागितली तर बाबा मला तुच्छ नजरेनं बघतील. अर्जुनने एवढं बोलला की तेवढ्यातच त्याच्या फोनची घंटी वाजली. अर्जुनने बघितलं की फोन तिच्या आईचा होता. दुसरीकडे आईचा रडण्याचा आवाज होता. अर्जुन, तुझे वडील आता नाही राहिले. हे ऐकताच अर्जुनच्या डोळ्यातनं पाणी आले. एका क्षणातच त्याच्या समोर त्याचे वडील रामलालचा पूर्ण चेहरा फिरला. अर्जुन कापणाऱ्या आवाजामध्ये फोनवरती बोलला, बाबांना काय झालं होतं आई? काही दिवसापासून ते बिमार चालत होते बाळा. हे ऐकून अर्जुन रडायला लागला. तर तू मला पहिले का नाही सांगितलं? तुला तर माहिती आहे, तुझ्या शहरमध्ये गेल्यानंतर ते तुझ्यापासून नाराज होते. तुझ्या वडिलांना चिता देण्यासाठी तू गावी तर येशील ना बाळा. अर्जुन तुटून तुटून रडायला लागला. अर्जुन रडतच पूर्ण घटना काव्याला सांगतो. काव्याने अर्जुनला सांभाळलं. चल, आपण आत्ताच्या आत्ता तुझ्या गावी जाऊया. अर्जुन आणि काव्या तयारी करून फ्लॅट बंद करून बाहेर आलेत. दुपारपर्यंत दोघंही गावी पोचले. काही वेळानंतर अर्जुनने आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार केला आणि रडत रडत घरी आला. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी अर्जुनला आपल्या वडिलांचा खूप आठवण येत होती. तो आपल्या वडिलांच्या बंद हॉटेलच्या समोर उभा राहून त्याला गंभीरतेने बघत होता. तेवढ्यातच तिथे काव्य येते. तू कुठे आला आहेस आणि कोणाचं हॉटेल आहे? हेच माझ्या बाबांचं हॉटेल होतं. त्यांची इच्छा होती की मी त्यांच्या कामाला एवढं समोर घेऊन जावं की गावातल्या बेरोजगार लोकांना पण रोजगार मिळू शकेल. हे ऐकून काव्या चकित होते. तर मग तू किती बेवकूफ होतास अर्जुन. तुझे वडील तुझ्या भविष्यासाठी किती खरं विचार करायचे. त्यांना नव्हतं वाटायचं की तू मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करशील. त्यांना असं वाटायचं की तुझ्या मेहनतच्या दमवरती तू समोर जाशील आणि स्वतःची कंपनी उघड. काम्या, आता मला बाबांचा एक एक शब्द आठवतोय. तर त्या चुकीला सुधरवू शकतो. आता आपण शहरात नाही जाणार. आपण तुझ्या वडिलांच्या स्वप्नाला समोर घेऊन जाऊया. अर्जुन आपल्या आई सावित्रीकडे जातो आणि मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. बाळा, सकाळचं विसरलेला जर घरी येईल तर त्याला विसरलेलं नाही बोलू शकत. आज जर तुझे वडील असते तर तुझ्यावरती खूप गर्व केला असता. अर्जुन काही नाही बोलत आणि भारी मनाने बाहेर निघून गेला. दुसऱ्या सकाळी अर्जुन आणि काव्या रामलालच्या हॉटेलमध्ये जातात. दोघांनीही मिळून हॉटेलची साफसफाई केली. काव्याने लॅपटॉप खोलला आणि मटका मॅगीची रेसिपी बघितली. अर्जुन, हे बघ, ही मटक्या मॅगीची रेसिपी खूप चांगली आहे आणि खूप लांब लांबपर्यंत फेमस आहे. आपण ह्याच रेसिपीने मटका मॅगी बनवूया. अर्जुन आणि काव्या मिळून मटका मॅगी बनवायला लागले. हळूहळू हॉटेलवरती ग्राहक येणं चालू झाले. रामलाल काकांचं हॉटेल खूप वेळापासनं बंद पडलेलं होतं. आज एवढ्या दिवसांनंतर उघडलेलं बघितलं तर राहावलं नाही गेलं. लवकर एक प्लेट लावा. अर्जुन आणि काव्याने मिळून त्यांना मटक्या मॅगी दिली. जसंच ग्राहकने पहिला घास घेतला तो चकित झाला. ही काय गंमत आहे? काय झालं? एवढी वाह्यात मटका मॅगी मी माझ्या आयुष्यात कधी नाही खाल्ली. काय तू आपल्या वडिलांकडून मटका मॅगी बनवणं नाही शिकला? ग्राहकने मटका समोर ठेवला आणि रागात तिथून निघून गेला. काही वेळानंतर बाकी ग्राहकांनीही मटका मॅगीचा तिरस्कार केला. अर्जुन निराश झाला. हे काय काम्या, आपल्या हाताने बनवलेली मटका मॅगी कोणाला आवडतच नाही आहे. चिंता नको करूस. सर्वांना तुझ्या वडिलांच्या स्वादचा सवय होती. त्यांना वेळ लागेल. वेळ निघून चालली होती. अर्जुन आणि
काव्याने मटका मॅगी बनवायला बंद नाही केलं. ग्राहक यायचे आणि मन नसतानाही मटका मॅगी खायचे आणि निघून जायचे. एके दिवशी अर्जुन हॉटेलमध्ये बसला होता की तेवढ्यातच एक बदमाशसा दिसणारा व्यक्ती तिथे येतो. अर्जुन त्याला बघून चकित होतो. राहुल, तू? हो, तुला काय वाटलं तू शहरातून पळून गावात येशील आणि सगळ्यांचे पैसे मारून बसणार? राहुल, अशी काही गोष्ट नाही आहे. माझ्या बाबांचं अचानक देहांत झालं म्हणून मला शहरातून इकडे वापस यावं लागलं. बघ अर्जुन, मी तुला काही दिवसांची अवधी अजून देतो. जर तू माझा कर्ज नाही फेडलं तर मी त्या सगळ्या लोकांना तुझ्या गावी घेऊन येईल ज्यांच्याशी तू पैसे घेतले आहे. मग ते सगळे मिळून तुझी बेइज्जती करतील आणि तू गावात तोंड टाकण्याच्या लायकीचा राहणार नाही. एवढं बोलून राहुल तिथून निघून गेला. तेवढ्यातच तिथे काव्य येते. मी आधी काही वेळ आधी राहुलला गावातनं जाताना बघितलं. अर्जुनने सगळी घटना काव्याला सांगितली. हे काय, जर बाकी लोक जर गावी आले तर सगळेजण मिळून तुझी बेइज्जती करणार. तुझ्या वडिलांचा इथे खूप मोठा सन्मान आहे. आता काय होईल? मला समजत नाही आहे की पैशांची सोय कशी करू. तेवढ्यातच एक लक्झरी कार येऊन हॉटेलच्या समोर थांबली. कारमधून एक व्यक्ती उतरला आणि अर्जुनच्या समोर येतो. मला रामलालशी भेटायचं आहे. सॉरी, माझे बाबा आता ह्या जगात नाही आहे. मी त्यांचा मुलगा आहे. तुम्हाला त्यांच्याशी काय काम होतं? हॉटेल चीनचा मालिक हसतो. खूप वर्षाआधी मी तुझ्या बाबांच्या हातची मटका मॅगी खाल्ली होती. त्याची चव मला एवढी आवडली होती की मी त्यांना आपल्या 5 स्टार हॉटेलमध्ये मटका मॅगी बनवण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी ठुकरावला होता. तो थोडा थांबतो. रामलालचं स्वप्न होतं की हा व्यवसाय ह्या गावातच मोठा व्हावा आणि गावाचं नाव मोठं व्हावं. तेव्हा मला ही गोष्ट समजली नव्हती, पण आता मी गावात निवेश करायला तयार आहे. अट फक्त एवढी आहे की मटका मॅगीची चव बिलकुल रामलालच्या हातासारखी असली पाहिजे. अर्जुन खुशीने भरून गेला. ठीक आहे, मी तुम्हाला खूप चांगली मटका मॅगी बनवून खाऊ घालतो. अर्जुन आणि काव्याने मिळून मटका मॅगी बनवली. हॉटेल चेनच्या मालकाने पहिला घास घेतला आणि मान हलवली. नाही, यात रामलालच्या हातातली चव नाही आहे बिलकुल. हा सौदा नाही होऊ शकत. अर्जुन चकित झाला. मला काही दिवस अजून देऊन द्या, मी मेहनत करणार. ठीक आहे. त्याने आपला कार्ड अर्जुनला दिला. ज्या तुझ्या हातात तुझ्या बाबांसारखी चव येतील तेव्हा ह्या नंबरवर कॉल करशील मला. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. काव्या चिंतेत होती. आता काय होईल? मला रोज त्या दिवसाची आठवण करून खूप पश्चाताप होतो, ज्या बाबा मला मसाल्यांची मात्रा समजवत होते आणि माझं लक्ष त्यांच्या गोष्टीवर नव्हतं. जर त्यावेळेस मी त्यांची गोष्ट बरोबर ऐकली असती. पण कोणता ना कोणता तर उपाय नक्की असेल. कोणीतरी असेल जो तुझ्या वडिलांचा रेसिपी माहिती असेल. बहुतेक आईला माहीत असेल. चल तिला जाऊन विचारूया. अर्जुन आणि काव्या सावित्रीजवळ जातात. नाही बाळा, तुझे वडील रोज सकाळी 4 वाजताच निघायचे. मी तर 6 वाजता उठायची. नाही त्यांनी मला सांगितलं, नाही मी कधी विचारलं. काव्या गंभीर विचारात जाते. आपल्याला गावातल्या लोकांशी विचारायला पाहिजे. अर्जुन आणि काव्या सर्व गावात फिरले, पण सर्वांनी नकार दिला. थकून हारून दोघंही जण हॉटेलमध्ये येतात. माझं मन मानायला तयार नाही आहे. असं नाही होऊ शकत की कोणाला माहीतच नसावं. तेवढ्यात अर्जुनच्या डोक्यामध्ये एक विचार आला. धीरू काका सकाळी 5 वाजता सर्वात पहिले तेच यायचे. त्यांना नक्की माहीत असणार. अर्जुन आणि काव्या धीरू काकाच्या घरी जातात. धीरू काका हसतात. मी ऐकलं की तू पूर्ण गावात मटका मॅगीची रेसिपी विचारत फिरत आहेस, ज्या की तुझे वडील तुला स्वतः समजावत होते, पण तू लक्ष दिलं नाहीस. अर्जुन रडतो. मला माझी चूक समजली आहे काका. कृपा करून सांगा की बाबा कोणते खास मसाला टाकायचे. धीरू काका हसले. तुझे बाबा कुठला खास मसाला नव्हते टाकत. ते मटका मॅगी खऱ्या मनानं बनवायचे. ह्याचा अर्थ? उद्या सकाळी 4 वाजता मी तुमच्या हॉटेलात येणार. तुम्ही दोघं तयार राहाल. दुसऱ्या सकाळी 3 वाजता अर्जुन आणि काव्या उठले. 4 वाजता धीरू काका आले. धीरू काकाने अर्जुनला बोलले की आज ते त्यांच्या हाताने मटक्या मॅगी बनव. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. मग मॅगी. मसाले नाही तर जास्त नाही कमी, बस तेवढेच जेवढं की त्यांची गरज असेल. धीरू काका बोलले की आग जास्त नसायला पाहिजे. त्याच्या गरमीला समज. मटक्याला सारखं नका हलव. त्याला श्वास घेऊ द्या. प्रत्येक चम्मचमध्ये धैर्य आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष.
मटक्यामधून हळूहळू सुगंध यायला लागला. जेव्हा मटक्या मॅगी तयार झाली तर त्यामध्ये असा स्वाद आला जो फक्त जिभेवर नाही तर मनामध्ये उतरला. हीच आहे तुझ्या वडिलांची रेसिपी. अर्जुनला समजलं की रेसिपी कागदवरती लिहिलेल्या शब्दांचं नाव नसतं, तर ते अनुभव, धैर्य, आगीचा ताप आणि मातीचा मटका आणि वडिलांचा विचार असतो. मेहनत आणि असफलता आणि आठवणींच्या सहारे अर्जुनने परत तोच स्वाद जागवला. त्याने फक्त नाही आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, तर पूर्ण गावामध्ये रोजगार जन्माला घातला, कर्जामधून बाहेर आला आणि त्या मटक्या मॅगीला पूर्ण गावाची ओळख बनवली. ही गोष्ट एका मुलाच्या कष्टाच्या सफलतेची होती, जिथे त्याला माहिती पडलं की असली विरासत पैसे नाही तर मूल्य, मेहनत आणि संस्कार असतं.